मी दिनेश शिवाजी गर्दे, गाडवे वस्ती मोहोळ, एक धनगर समाजाचा नेता म्हणून 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो। भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना सौ सुवर्णा सुरेश गाडवे यांना पहिल्यांदा 2012 साली ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक लागली। त्यावेळेस एक सदस्य म्हणून निवडून आणण्याचा स्टार प्रचारक आणि किंग मेकर म्हणून काम करण्याची संधी ज्येष्ठ नेते पद्माकरअप्पा देशमुख यांनी मला दिली आणि त्यावेळेस मी एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणू शकलो। त्यानंतर पद्माकरअप्पा व गरज डॉक्टर यांनी दुसरी उमेदवारी दिली आणि आम्हाला सुवर्णा सुरेश गाडवे यांना सरपंच पद मिळवण्याचा मान पद्माकरअप्पा देशमुख यांनी दिला। तिसऱ्या टर्मला नगर परिषदचे इलेक्शन लागलं। त्यावेळेस सुवर्णा सुरेश गाडवे ह्या नगरसेविका म्हणून वार्ड क्रमांक 17च्या उमेदवार म्हणून घोषित झाल्या। त्यानंतर वार्ड क्रमांक 16 व वार्ड क्रमांक 17 या दोन्हीचा मिळून वार्ड क्रमांक 10 एक तयार झाला। वार्ड क्रमांक 16 मध्ये चेतन पद्माकर देशमुख यांचे लहान बंधू विकीदादा देशमुख यांनी निसटता पराभव झालेला होता। तर तो पराभव आता विकीदादा आम्हाला 16 नंबर वार्ड जुना आणि 17 ह्यात भरून काढण्यासाठी दादा एक बंधू म्हणून आम्हाला प्रेम आणि त्यांच्या भावना मतदाराला दाखवून देणार आहे। त्यानंतर आता वार्ड क्रमांक 16 व 17 दोन्हीचा मिळून 2257 असा वार्ड तयार झाले। धनगर समाज व इतर समाज मिळून एकत्र 2257 मतदान आहे। त्यापैकी आम्हाला आजपर्यंतच्या प्रचारात दिसून आले आहे आम्ही प्रत्येक वार्डात ज्या माणसाच्या अडीअडचणी आहेत पहिल्यांदा उमेदवार उभा राहिले ते चेतन पद्माकर देशमुख हे माझे भाचे आहेत। दुसऱ्याकडे माझ्या सासूबाई सुवर्णा सुरेश गाडवे ह्या उमेदवार आहेत। ह्या दोन्ही उमेदवाराला भरघोष मतदान टाकून आणि माझ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धीताई वस्त्रे या आहेत। 3 मत शिवसेनेच्या धनुष्यबाणाला टाकून आम्ही 1 ते 10 पैकी सगळ्यात जास्त लहान वार्ड जरी असला विभागलेला असला तरी मत ना मत गोळा करून तिन्ही मतदाराला भरपूर अशी मतं टाकून एक ते 10 वार्डाला दाखवून देणार आहे की तिन्ही मतदानाचा भरपूर एक लीड आणि जी जनतेने काम केलं आहे त्या जनतेत सुवर्णा सुरेश गाडवेंनी लाईट बसवून दिल्या, रस्ते करून दिले, गटारी करून दिले, पाण्याची सोय करून दिले। आता सध्या केलेली कामाचा निष्ठा अनुभवी ज्या वस्त्रेताई नगराध्यक्ष बसायला बसणार आहेत तशाच सुवर्णा गाडवे सरपंच पदाला बसले त्याला अनुभव आहे। जरी चेतन बापू लहान असले तरी चेतन बापूला सुवर्णाताई मार्गदर्शन करतील। त्या मार्गदर्शनातून गावातून चेतन बापू रानातून सुवर्णाताई अशा दोघांच्या एकमेकाच्या संमतीनं वार्ड हा सुशोभित करण्यासाठी मोठे रस्ते गटारी करण्यासाठी भरपूर शिक्षण बाहेर देशात शिकून आलेले प्रसाद दादा त्यांचे लहान बंधू पूर्ण वेळ या वार्डात काम बघणार आणि काम देणार आहेत। त्यासाठी आम्हाला भरपूर त्यांची मदत होणार आहे आणि मी पद्माकरअप्पा देशमुख यांचे भरघोस मताने त्यांना पक्षामध्ये मोठा मान उंचावण्यासाठी आम्ही 2 उमेदवार नगरसेवक पदाचे आणि तिसरा उमेदवार म्हणजे आमच्या नगराध्यक्ष पदाचा भरघोस मताने निवडून देऊन त्यांना विजय करणार आहे ही दिनेश गर्दे म्हणून। तुम्ही भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते परंतु धनुष्यबाणाचा प्रचार करताना आपण दिसत आहात, त्याबद्दल काय सांगा? भाजपमध्ये 32 वर्ष मी काम केलं। 32 वर्षात मी उमेदवारी बघितली। सुवर्णा सुरेश गाडवेला द्या अगर सीना गडदेल द्या, त्यांनी माझी उमेदवारी कापून टाकली, मला उमेदवारी दिली नाही। उमेदवार ठरलेले उमेदवार होते ते सारिका लेंगरे होती, सारिका लेंगरे बी कॅन्सल केलं आणि त्यांनी दुसऱ्याने उमेदवारी दिली म्हणून आम्हाला दिसून आलं की आम्हाला उमेदवार देणार नाहीत म्हणून आम्ही पद्माकरअप्पा देशमुख आमचे ज्येष्ठ प्रचारक आणि ज्येष्ठ नेते होते म्हणून आम्ही त्यांना विचारलं। त्यांनी सांगितलं आम्हाला वार्ड क्रमांक 10 सुवर्णा सुरेश गाडवे ह्या 10 नंबर वार्डातील नगरसेवका सदस्य आणि सरपंच आहेत, तुम्ही माझ्या मुलाबरोबर उभा राहा आणि निवडणूक 10 नंबरची लढवा, तुम्ही भरघोस मतांनी निवडून याचाल अशा आप्पाने आम्हाला ग्वाही दिली। भाजपमध्ये कोणत्या पदावर काम करत होता आणि मग शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला? भाजपमध्ये मी शक्तीप्रमुख आणि शहरातली जी जबाबदारी समाजाची असती ती एक काम म्हणून मी भाजपमध्ये 32 वर्ष काम केलं। शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलात का? शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारण आम्हाला तिकीट पण नाकारलं। येणाऱ्या उमेदवाराला तुम्ही तिकीट देत नाही आणि न येणाऱ्याला तुम्ही तिकीट देता,
त्या कारणानं आप्पाने आम्हाला शब्द दिला, काही काळजी करू नका तुम्ही, मी तुम्हाला कसल्याही परिस्थितीत नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही, ह्या शब्दावर आम्ही आप्पाला जाहीर पाठिंबा दिला आहे. बस. बस